In today's lecture, we're going to see about the loss of citizenship. The Citizenship Act 1955 also lays down how the citizenship of India may be lost. जसं आपण पाहिलं how to acquire the citizenship, same how it is lost we can see. Whether it was acquired under the Citizenship Act 1955, जरी आपण सिटिझनशिप घेतली असेल 1955च्या कायद्यानुसार तरीसुद्धा ती कशी लॉस होते, or prior to it under the provisions of the Constitution. It may happen in any of three ways. पहिलं, रिनन्सिएशन ऑफ सिटिझनशिप, आपण स्वतःहून त्याग करायचं. रिनन्सिएशन म्हणजे काय? त्याग करणे. दुसरं टर्मिनेशन आणि तिसरं आहे डिप्रायवेशन. डिप्रायवेशन म्हणजे काढून टाकणे. रिनन्सिएशन ऑफ सिटिझनशिप मीन्स व्हॉट विल सी. an Indian citizen of full age and capacity who is also a citizen of national or another country can renounce his Indian citizenship by making declaration to that effect and having it registered. पहा आता, जो भारताचा नागरिक आहे, ज्याचं वय फुल म्हणजे पूर्ण आहे, 18 वर्ष पूर्ण आहे, 21 वर्ष पूर्ण आहे किंवा कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे ॲज अ इंडियन सिटिझनशिपची, हॅविंग दॅट इफेक्ट अँड हॅविंग इट रजिस्टर्ड. बट इफ सच अ डिक्लरेशन इज मेड ड्युरिंग एनी वॉर, पण हे डिक्लरेशन जर समजा युद्धकाळात झालं तर, इन विच इंडिया इज एंगेज, ज्याच्यामध्ये भारतसुद्धा इन्वॉल्व आहे, द रजिस्ट्रेशन शॅल बी विथहेल्ड अंटिल द सेंट्रल गव्हर्नमेंट अदरवाईज डायरेक्ट्स. समजा एखाद्याला आपण काय केलेलं आहे की भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे, पण किंवा आपला भारत त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे युद्धामध्ये, तर अशा वेळेस काय केलं जाईल? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमिशननी त्याची नागरिकत्व काढून घेतलं जाईल किंवा त्याला त्याग करायला भाग पाडलं जाईल. when a male person renounces his citizenship, every minor child of his ceases to be an Indian citizen. जेव्हा एखाद्याने त्याग केला की मला भारताचं नागरिकत्व नको आहे, मला माझ्या देशात परत जायचं आहे, अशा वेळेस त्याच्या मुलांची सिटिझनशिप आपोआपच कॅन्सल होते. Such child again gets citizenship if he makes declaration to that effect within a year of his full age, that is 18 years. त्याला जर परत भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर तो 18व्या वर्षी काय करू शकतो? पुन्हा एकदा आपल्यासाठी जसं ॲक्विजिशनचा आपली प्रोसेस आहे त्यानुसार तो सिटिझनशिप मिळवू शकतो. आता टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप म्हणजे काय पहा. If a citizen of India voluntarily acquires the citizenship of another country, त्यांनी स्वतःहूनच दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतलं, he shall cease to be a citizen of India, आणि आपोआपच त्याचं भारताचं नागरिकत्व संपणार आहे. This provision however does not apply to the citizen who during a war in which India may be engaged voluntarily acquires the citizenship of another country. जेव्हा युद्ध चालू असतं तेव्हा या कुठल्याच गोष्टींचं काहीही केलं जात नाही, सिटिझनशिप नाकारली जात नाही किंवा सिटिझनशिपचं टर्मिनेशन होत नाही, जसं आहे तसं राहावं लागतं. ओके. त्याच्यानंतर डिप्रायवेशन ऑफ सिटिझनशिप. डिप्रायवेशन मीन्स काय? काढून टाकणं, एखाद्याचं खेचून घेणं. ओके. डिप्रायवेशन इज अ कंपल्सरी टर्मिनेशन ऑफ द सिटिझनशिप ऑफ इंडिया. कंपल्सरी एखाद्याची कंपल्सरी टर्मिनेशन करून टाकलं. आणि चौथा पॉईंट आहे अ सिटिझन ऑफ इंडिया बाय नॅचरलायझेशन, रजिस्ट्रेशन, डोमसिल अँड रेसिडेन्स मे बी डिप्राइव्ड ऑफ हिज सिटिझनशिप बाय अन ऑर्डर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. एखाद्याची जी नागरिकत्व आहे ते नॅचरलायझेशन किंवा रजिस्ट्रेशन किंवा डोमसिल किंवा रेसिडेन्स हे कसं डिप्राइव्ह केलं जातं? बाय अन ऑर्डर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. If registration or naturalization was obtained by means of fraud, false representation or concealment, म्हणजे खोटारडापणा करून, लपवून किंवा खोटं रिप्रेझेंटेशन करून, of any material fact, he was shown himself by act or speech to be disloyal or disaffectionate towards the Indian Constitution. तो डिसलॉयल आहे, भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्याशी तो डिसलॉयल आहे किंवा तो डिसअफेक्शनेट, त्याला प्रेम नाही आहे बिलकुल कॉन्स्टिट्यूशनविषयी, तर आपोआपच त्याचं नागरिकत्व रद्द केलं जाईल. ड्युरिंग अ वॉर इंडिया मे बी एंगेज, ही हॅज अनलॉफुली ट्रेडेड ऑर कम्युनिकेटेड विथ द एनिमी. भारताच्यामध्ये जेव्हा एखादं काय आहे युद्ध चालू आहे आणि तो शत्रू राष्ट्राशी हातमिळवणी करतो आहे तर त्याचं नागरिकत्व आपोआप रद्द केलं जाईल.
within 5 years of his registration of naturalization, he has been sentenced to imprisonment for not less than 2 years. Okay. He has been ordinarily residing out of India for 7 years continuously. जर तो 7 वर्ष कंटिन्युअसली देशाच्या बाहेर राहत असेल तर त्याचं नागरिकत्व रद्द केलं जातं. In this way, because of above reasons, Indian citizenship can be lost. आणि लास्ट पॉईंट आहे ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप ऑफ एनी फॉरेन स्टेट. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 9 of the Constitution of India, an Indian citizen may lose his citizenship if he voluntarily acquires citizenship of any foreign state. जर त्यांनी स्वतःहून व्हॉलंटरीली एखाद्या देशाची सिटिझनशिप ॲक्वायर केली तर नॅचरली त्याची भारताची सिटिझनशिप काय केली जाईल, रद्द केली जाईल. आणि कन्क्लुजन तुम्हाला ऑल द जिस्ट लिहायचं आहे, कन्क्लुजन प्रत्येकाने वेगळं लिहायचं आहे, म्हणून मी कन्क्लुजन देत नाही. काही टॉपिक्समध्ये देते, काही टॉपिक्समध्ये देत नाही. ओके, थँक्यू.